नमस्कार, मी आहे रोहिणी पाटील आणि रोहिणीज व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 दिवसांनी खूप खूप स्वागत आहे. अक्षरशः मी खूपच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं की खूप दिवसांनी खूप खूप स्वागत आहे. तर ॲक्च्युली माझं शॉप आहे, लेडीज कलेक्शन आहे, त्याच्यासोबतच कस्टमर असतात, क्लायंट हँडलिंग असतात, स्टिचिंगचे ऑर्डर्स असतात. तर या सर्वांमुळे कुठे ना कुठे मला वेळ मिळत नव्हता. स्टिचिंग माझं चालूच होतं, वेगवेगळे डिझायनर ब्लाउजेस म्हणा, वन पीस म्हणा, आणि त्यासोबतच माझं लेडीज कलेक्शन असल्यामुळे सीझन वाईज हेही शॉपचं कामही खूप चालू असतं. तर त्यामुळे दोन्हीकडे वेळ देणं आणि घर आहे आपल्याला. आता आपण लेडीज आहे, त्यानंतर तुम्हाला समजू शकता की एका बाईला काय काय किती किती जबाबदारी असतात. चूल मूल घर दार आणि त्यातून बिझनेस, आणि ह्या सगळ्यानंतर कुठे ना कुठे आपली आवड जोपासणे याला वेळ कमीच मिळतो. बरोबर आहे ना? तर ॲक्च्युली वेळ मिळत नव्हता हेच कारण होतं. पण खूप दिवसांनी मनात चालू होतं की आपली ही कामं आहेत, जी रोजची कामं आहेत, ही रोज चालूच राहणार. यातून कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी आपण वेळ हा काढलाच पाहिजे. तर त्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे, माझं हे जे शॉप आहे म्हणा किंवा जी रोजचे क्लायंट हँडल करणे, काही ना काही कामं असणार आहेत, ही रोजची चालूच असणार आहेत. पण यातून जर काही वेगळं करायचं असेल किंवा मला स्वतःसाठी जर काही आवडीचं काम करायचं असेल, माझ्या मैत्रिणींसोबत कनेक्ट राहायचं असेल, तर मला थोडासा वेळ काढलाच पाहिजे. आणि त्यामुळेच मी परत एकदा आता ठरवलेलं आहे की मी माझं यूट्यूब चॅनल पुन्हा कंटिन्यू करायचं. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे माझ्या चॅनलवरती काही शॉर्ट्स म्हणा, डेली रुटीन्स म्हणा, किंवा जे माझे डिझायनर ड्रेसेस ब्लाउजेस असतात त्याचे व्हिडिओ म्हणा, किंवा एखाद्या छोट्या छोट्या पॉझिटिव्ह गोष्टींवरती का असेना, पण आपण बोलत राहायचं आणि आपल्या मैत्रिणींसोबत कनेक्ट राहायचं. तर याच कारणामुळे मी आज खूप दिवसांनी एक व्हिडिओ घेऊन आले आहे. व्हिडिओ असा खास म्हणायचा असेल तर स्टिचिंगचा व्हिडिओ आहे आज. तर आजचा टॉपिक आहे जुन्या साड्यांपासून नवीन ड्रेस कसे बनवायचे. तर हो, साड्या जुन्याच असतात, पण त्याचा आपण एक सुंदर नवीन अतिशय अप्रतिम असा ड्रेस बनवू शकतो, जो की घातल्यानंतर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की हा जुन्या साड्यांपासून शिवलेला ड्रेस आहे. तर आज मी हाच टॉपिक घेऊन आलेले आहे तुमच्यासमोर. आज मी तुम्हाला एक दोन माझे जुन्या साड्या होत्या. माझ्या जुन्या साड्या म्हणजे टोटली वेस्टेज म्हटलात तरी चालेल, अशा वेस्ट झालेल्या साड्या होत्या. तर त्यापासून मी ड्रेस 2 बनवलेले आहेत. आत्ताच मी ते गणपतीमध्ये घातलेसुद्धा ते दोन्ही ड्रेस. तर अक्षरशः मी ते घातल्यानंतर कोणालाही पटत नव्हतं की मी हे टाकलेल्या साडींपासून ड्रेस शिवलेले आहेत. तर तेच आता मी तुमच्यासोबतही शेअर करते आणि नक्की बघा तुम्हाला ड्रेस कसे वाटतात. 2च आहेत, जास्ती नाही आहेत, कारण मला सध्या जास्त स्टिचिंगला वेळच मिळत नाही आहे. आणि जे मी स्टिचिंग करत होते तर ते मला अपलोड करायला वेळ मिळत नव्हता. पण आता इथून पुढे मी माझं यूट्यूब चॅनल कंटिन्यू करणार आहे, त्यामुळे काही ना काही तुम्हाला डेली ॲटलिस्ट वीकमधून एकदा तुम्हाला काही ना काही डेली बघायला नक्की मिळेल. तर चला वेळ नका लावू, मी तुम्हाला माझा पहिला ड्रेस दाखवते साडीपासून बनवलेला. तर हा ड्रेस आहे काठपदर साडीपासून बनवलेला. ह्याची मी पहिलं तुम्हाला स्टोरी सांगते. ही साडी आहे ना, ही साडी उंदराने कुरतडली होती. ही साडी पूर्ण पहिल्या घडीपासून शेवटच्या घडीपर्यंत जशी आपण साडीची घडी करून ठेवतो तशी होती. त्यामध्ये ती असं स्टोरेजमध्ये टाकल्यामुळे उंदराने ती साडी पहिल्या घडीपासून शेवटच्या घडीपर्यंत पूर्ण कुरतडून खराब झाली होती. साडी रिपेअर करून नेसण्यासारखी सुद्धा नव्हती. तर ही साडी माझ्या आईने टाकून दिली होती. तर मी असंच गेले होते माहेरी, मला ती साडी आवडली. त्यानंतर मी तिला म्हटलं की ही साडीचा मी काही ना काही उपयोग करते, ओल्ड साडी रियूज करून त्याचा असा सुंदर ड्रेस बनवते. तर तुम्ही बघू शकताय त्यामध्ये जे कट झालेले पार्ट होते ते मी कट करून टाकले आणि उरलेल्या साडीचा मी असा पुढे प्लेटेडमध्ये प्लेट चुंच टाकून असा घेर केलेला आहे आणि वरती पदर असा पूर्ण भरलेला पदर खूप छान सुंदर होता. तर त्यामुळे त्या सुंदर पदराचा मला उपयोग करून घ्यायचा होता, म्हणून मी हा अंगारका पॅटर्न केलेला आहे. आणि त्याच प्रकारे मी ते स्लीव्जला सुद्धा बॉर्डर साडीची लावलेली आहे, जेणेकरून काय तर हे काय होतं माहिती आहे, हे घातल्यानंतर आहे ना इथे असं तुम्हाला हातात बांगड्या घालाव्या नाही लागत. एकतर आजकाल आपल्याला बांगड्या घालायला आवडतच नाहीत
आणि त्यात ते ओझं, तर त्याच्यापेक्षा तुम्ही हे घातल्यानंतर असं दिसतं की अरे वा, हातात बांगड्या घातल्या की काय फुल हात भरल्यासारखा दिसतो. आणि त्यामुळे मी ही अशी बॉर्डरची इथे डिझाईन केलेली आहे, 2 बॉर्डर जोडून अटॅच करून स्लीव्सला. आणि नॉर्मल असा आहे, जास्त काही झगामगा केलेली नाही आहे, पण हा ड्रेस घातल्यानंतर खूप छान दिसतो. मी घातलेला आहे, त्याचा मी व्हिडिओ माझ्याकडे आहे, ते मी शेवटला ह्याच्यात पोस्ट करते. ओके, तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकताय, फोटो बघू शकताय साडीचा पूर्ण. तुम्हाला तर दिसतोय की नाही माहिती नाही, बघा. तर अशा प्रकारे हा खूप सुंदर असा ड्रेस, साडीचा वन पीस तयार केलेला आहे. तर आता मी दुसरा दाखवते तुम्हाला. हा एक झालेला आहे साडीपासून बनवलेला ड्रेस, आणि आता दुसरा आहे तो तर खूपच सुंदर आहे. हा बघू शकताय, साडीपासून बनवलेला आहे. तुम्हाला कोणालाही वाटणार नाही की हा ड्रेस साडीपासून बनवलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली मी घातल्यानंतर कोणाला वाटत नव्हतं की हा ड्रेस मी साडीपासून बनवलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता, डिटेलिंगमध्ये दाखवते मी तुम्हाला थोडं. हा पॅचवर्क तयार केलेला आहे मी स्वतः. जे साडीचे खालचे बॉर्डर्स होते ते जोडून ह्याच्यामध्ये थोडंसं वरती प्लेन पार्ट येत होता बॉडीसाठी, तर मग ते पूर्णच बॉडी प्लेन छान वाटणार नव्हती, त्यामुळे कारण खाली खूप साडी पूर्ण भरलेली आहे आणि वरती असं प्लेन पार्ट छान दिसत नव्हता. त्यामुळे मी हा खालची बॉर्डर जी होती त्या बॉर्डर 2 जॉईंट करून इथे योक पॅटर्न तयार केलेला आहे, आणि तो खूपच सुंदर दिसत आहे. वरून लेस लावून फिनिशिंग केलेली आहे ड्रेसची. तर ह्यालासुद्धा मी हातात हे जे लावलेत ना, हे 2 बॉर्डर्स आहेत, ह्यावरून लॉंग स्लीव्जला लावलेले आहेत. ह्यासुद्धा हातात घातल्यानंतर ना असं ॲक्च्युली बघा तुम्ही असं बांगड्या घातल्यासारखं वाटतं सिरियसली. आणि तर ह्यासुद्धा बघू शकता. हा ड्रेस मी ॲक्च्युली कळीमध्ये शिवलेला आहे, जे कळीदार लेहेंगा वगैरे असतो ना, तसा कळीमध्ये शिवलेला आहे. कारण काय होतं, ही साडी थोडी अर्धी भरलेली होती, अर्धी प्लेन होती. आता तुम्हाला माहिती आहे पदराकडचा वगैरे भाग असेल तर तो खूप भरलेला असतो आणि आतला भाग थोडासा कमी भरलेला असतो. तर त्यामुळे तुम्ही इथे पाठीमागे बघू शकताय, पाठीमागे हा अर्धा भाग अर्ध्या साईडलाच डिझाईन होती, तो मी पाठीमागे घेतला आहे. आणि त्यासाठी मला ह्या साडीचा ड्रेस हा कळीमध्ये शिवावा लागला, जेणेकरून ह्या कळ्या तुम्हाला दिसत असतील, मी जॉईंट करून करून त्याचा घेर केलेला आहे, हा बघू शकता. आणि त्यामुळे हा असं जॉईंट करून घेर केल्यामुळं डिझाईनचा जो फुलं भरलेली डिझाईन आहे ती मी पुढे घेतली, आणि थोडी कमी डिझाईन होती ती मी ह्याच्यामध्ये. बॅकलाही तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बॅकला मी एक नॉर्मल डीप नेक ठेवलेला आहे, आणि त्याच्यावरती असे सुंदर असे हे लटकनसुद्धा केलेले आहेत. तर हा ड्रेस खूपच छान सुंदर दिसतो घातल्यानंतर. अतिशय मी ॲज अ लॉंग शिवलेला आहे, वन पीस म्हणून घालू शकता, किंवा याच्यावरती तुम्ही एखादा गोल्डन दुपट्टा घेऊनसुद्धा फुल फंक्शनल ड्रेस म्हणून कॅरी करू शकता. तर हे होते माझे 2 साडीपासून शिवलेले ड्रेस. आणि ह्या दोन्हीही साड्या, आता जी साडी दाखवली ती साडीसुद्धा ह्याच्यामध्ये होती की आता आजकाल हेवी जास्त साड्या कोणी नेसायला बघत नाही आहेत, त्यामुळे ती साडी टाकली गेली होती की ही साडी खूप हेवी वर्क असल्यामुळं आता कॅरी होत नाही आहे, आणि एकदा दोनदा नेसून झाल्यामुळे आजकाल आपल्याला माहिती आहे की एकदा दोनदा साडी नेसल्यानंतर पुन्हा नेसू वाटत नाही. तर त्यामुळे सुद्धा ती साडी बाजूला गेली होती. तर हे असे 2 ड्रेस ह्या साडींपासून मी शिवलेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे काहीतरी साड्यांपासून काय बनवू शकता याची आयडिया घेऊ शकता. त्यासाठीच फक्त मी हे 2 ड्रेस तुम्हाला दाखवले होते की तुमच्याकडे सुद्धा बऱ्याच आपल्याकडे साड्या अक्षरशः लेडीजच्या कपाटामध्ये ठेवायला जागा नसेल इतक्या साड्या असतातच, कोणत्याही लेडीजच्या, इवन ती लेडीज साड्या घालत नसेल तरीसुद्धा. तर त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा साड्या भरपूर असतील आणि तुम्ही साड्या त्या घालत नसाल, तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या साड्यांचा उपयोग नक्की करू शकता. तुम्ही बघू शकता की किती सुंदर ड्रेस झालेले आहेत, जे की मी गणपतीमध्ये 2 दिवस घातले होते आणि ते खूप छान दिसत होते. अजून मी सुद्धा माझ्या बऱ्याच साड्या काढून ठेवलेल्या आहेत. असे 1 बाय 1 ड्रेस मी बनवत जाईन आणि त्याची डिझाईन तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईन. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ, माझं खूप दिवसानंतरचं जे काही माझं कन्व्हर्सेशन होतं तुमच्यासोबत, तर ते, आणि इथून पुढे सुद्धा माझे व्हिडिओ येत राहतील, नवीन नवीन शॉर्ट्स म्हणा, काहीतरी व्लॉग म्हणा, बऱ्याच काही गोष्टी, गप्पा गोष्टी म्हणा, कधी कधी मी लाईव्हसुद्धा येत जाईल. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओजना लाईक करा, आणि तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.